कोल्हापूर लोकसभेकरता महायुतीचा एक नवा डाव आता समोर आलेला आहे। शाहू महाराज छत्रपतींविरोधात समरजित घाडगे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचालींना आता वेग येतोय। भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत। समरजित घाडगेंकडून मात्र संपूर्ण प्रकारावर मौन बाळगण्यात येत आहे। समरजित घाडगे यांनी उमेदवारी दिल्यास दोनही राजघराण्यात काटेकी टक्कर होऊ शकते। ऐनवेळी समरजित घाडगे यांचं नाव चर्चेत आल्यानं कोल्हापूर लोकसभेसंदर्भात उत्सुकता वाढली आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवी। खरं तर लोकसभेची निवडणूक काही दिवसांवरती आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती खरं तर कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीने नवा डाव आखला की काय अशी चर्चा जी आहे ती कोल्हापुरात सुरुवात झालेली आहे। कारण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे जे आहेत ते महाविकास आघाडीकडून लढणार आहेत, जवळपास निश्चित झालेलं आहे आणि काँग्रेसकडून लढतील अशी देखील एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आहे। मात्र शाहू महाराजांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा हे मात्र आता महायुतीनं निश्चित केल्याचं जे आहे ते जवळपास चर्चा जी आहे ती कोल्हापुरात सुरू झालेली आहे। शाहू जनघराण्याचे जे वंशज आहेत समरजित सिंह घाटगे यांना मैदानात उतरवण्याच्या ज्या हालचाली आहेत त्या आता सुरुवात झालेली आहे। अगदी वरिष्ठ पातळीवरती याचे जे प्रयत्न आहेत ते देखील सुरुवात झालेली आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यावरती असेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। कारण आपण पक्षशिस्त असल्याने कोणतीच प्रतिक्रिया देणार नाही असं देखील घाडगेंनी म्हटलं असलं तरी समरजित घाडगे जेव्हा उभं राहतील तेव्हा दोन्ही राजघराण्यामध्ये काटेकी टक्कर होणार हे जवळपास आता निश्चित होत आलेलं आहे। ऐनवेळी समरजित घाडगेंचं जे नाव आहे ते चर्चेला आल्यानं खरं तर विद्यमान खासदार आहेत या सगळ्या लोकसभा मतदारसंघाचे मंडलिक हे काय करणार असा देखील एक प्रश्न आहे। कारण काल ज्यावेळेस आम्ही मंडलिकांशी बोललो त्यावेळेस त्यांची जी प्रतिक्रिया आलेली आहे की कोणीही सध्या तरी उमेदवार बदलाच्या कोणत्याही हालचाली नाही आहेत, या लोकसभा मतदारसंघामध्ये मीच उमेदवार असेल। मात्र आज जे नाव पुढे आलेलं आहे महायुतीकडनं समरजित घाडगे यांच्यामुळे खरं तर मंडलिकांच्या अडचणी वाढण्याची देखील एक शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। समरजित घाडगे जेव्हा नाव घोषित होईल त्यावेळेस मात्र प्रतिक्रिया या संदर्भात येतील। मात्र अद्याप त्यांनी याबाबत सगळ्याच उमेदवारीच्या या प्रश्नाबाबत मौन बाळगल्याचं ते दिसून आलेलं आहे। निश्चित सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।